नमस्कार मित्रांनो. शेतीत पाणी वाचवणं आणि त्याचवेळी उत्पादन वाढवणं हे ऐकायला थोडं कठीण वाटतं ना, पण आजच्या काळात हे अत्यंत गरजेचं झालं आहे आणि ते सहज शक्य आहे ठिबक सिंचन म्हणजेच ड्रिप इरिगेशनमुळे. आता यात सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी अशी आहे की महाराष्ट्र सरकार 2026 मध्ये या आधुनिक सिंचन पद्धतींसाठी घसघशीत अनुदान देत आहे. आजच्या या विश्लेषणात आपण पाहणार आहोत की ही ठिबक सिंचनाची अनुदान योजना नेमकी काय आहे आणि ती तुम्हाला कशी फायदेशीर ठरू शकते. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आता हा आकडा नीट ऐका. 97,000 रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलत. ठिबक सिंचन बसवण्यासाठी सरकारकडून मिळणाऱ्या अनुदानाची ही कमाल मर्यादा आहे. हा आकडा खरोखरच खूप मोठा आहे आणि याचा थेट अर्थ असा की तुमच्या खिशावर येणारा आर्थिक भार आता एकदम हलका होणार आहे. आणि समजा तुमचा विचार तुषार सिंचन म्हणजेच स्प्रिंकलर इरिगेशन बसवण्याचा असेल तर तिथेही मागे राहायची गरज नाही. त्यासाठी सुद्धा तब्बल 47,000 रुपयांपर्यंत कमाल अनुदान मिळू शकतं. शेतीचं आधुनिकीकरण व्हावं यासाठी सरकार किती गांभीर्याने प्रयत्न करतंय हे यावरून स्पष्ट होतं. तर आजच्या या माहितीसत्रात आपण नक्की काय काय पाहणार आहोत. एकदम सोप्पं आहे. आपण योजनेची ओळख करून घेऊ, अनुदानाचं गणित कसं चालतं ते बघू, पात्रता काय आहे, फायदे काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा हे सर्व टप्प्याटप्प्याने डिकोड करूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, योजनेची ओळख. आता या योजनेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ही एक टॉपअप योजना आहे. तुम्ही म्हणाल हे टॉपअप म्हणजे नेमकं काय? तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आधीच्या ज्या मूळ योजना आहेत ना त्यावर सरकार आणखी एक आर्थिक मदतीचा थर देतं, जेणेकरून एकूण अनुदान खूप मोठं होतं. आणि हे विशिष्ट अतिरिक्त अनुदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत दिलं जातं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, अनुदानाचं नेमकं गणित. हे गणित कसं जुळतं ते पाहणं खरंच खूप रंजक आहे. इथे नीट लक्ष द्या. हे जे तब्बल 90% अनुदान आहे ना ते एकाच ठिकाणाहून येत नाही. अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी हे कसं काम करतं ते बघा. सर्वात आधी प्रति थेंब अधिक पीक योजनेतून 55% मिळतात. मग त्यात मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचे 25% जोडले जातात आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा 10% टॉपअप मिळतो. असं सगळं मिळून 90% होतात. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या खिशातून फक्त 10%च रक्कम भरायची आहे. आता ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे म्हणजेच बहुभूधारक शेतकरी त्यांची परिस्थिती बघूया. यांच्यासाठी सुद्धा एकूण अनुदानाची मर्यादा 90%च आहे. पण आतली विभागणी थोडी बदलते. त्यांना प्रति थेंब अधिक पीकमधून 45%, मुख्यमंत्री शाश्वत सिंचनमधून 30% आणि आंबेडकर योजनेतून 15%चा टॉपअप मिळतो. थोडक्यात काय तर बेरजेचं उत्तर 90%च येतं. खरंच खूप हुशारीने केलेलं हे नियोजन आहे. आता आपण तिसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, ते म्हणजे पात्रता निकष. इथे बरेचदा काही गैरसमज होतात, त्यामुळे हे नीट समजून घ्या. हा जो आपण आत्ता विशेष टॉपअप पाहिला ना तो केवळ अनुसूचित जाती म्हणजेच SC आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांसाठीच आहे. यात दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच BPL शेतकऱ्यांना सर्वात पहिलं प्राधान्य मिळतं आणि विशेष म्हणजे त्यांच्यासाठी ती 6 हेक्टरची मर्यादाही लागू होत नाही. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे तुमची जमीन जर दुर्गम भागात असेल आणि ती 0.40 हेक्टरपेक्षा कमी असेल तर इतर शेतकऱ्यांसोबत मिळून तुम्ही संयुक्त अर्ज सुद्धा करू शकता. पण हो, एक कडक नियम आहे. एकदा या योजनेचा लाभ घेतला की पुढची 5 वर्ष तुम्हाला पुन्हा या अनुदानाचा लाभ घेता येणार नाही. आता पुढचा भाग, योजनेचे फायदे. एवढी सगळी कागदपत्रांची जुळवाजुळव का करायची असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना, तर त्याचं उत्तर आहे याचे मिळणारे दुहेरी फायदे. मुख्यत्वे यामुळे पाण्याची तब्बल 40 ते 60% बचत होते. पिकाला अगदी मुळापाशी पाणी मिळाल्याने उत्पादनात 20 ते 50% दणदणीत वाढ होते. तण कमी येतं आणि खताचा अगदी योग्य वापर होतो. फळबाग, भाजीपाला किंवा उसाची शेती करणाऱ्यांसाठी तर हे एक वरदानच आहे. आणि सर्वात मोठा फायदा म्हणजे ही संपूर्ण यंत्रणा उभी करण्यासाठी येणारा मोठा खर्च सरकार उचलत असल्यामुळे डोक्यावरचा मोठा आर्थिक ताण एकदम निघून जातो. चला आता शेवटच्या आणि सर्वात कृतिशील भागाकडे वळूया, अर्ज कसा करायचा. ऑनलाईन पोर्टलवर जाण्यापूर्वी तुमच्याकडे एक फाईल तयार हवी. त्यात काय काय पाहिजे? महाडीबीटीवरचा शेतकरी ID, तुमचा 7/12 वौतारा, जात प्रमाणपत्र,
आधार कार्डशी लिंक असलेलं तुमचं बँक पासबुक, स्वतःचा एक पासपोर्ट साईज फोटो, चालू असलेला मोबाईल नंबर आणि जमिनीचा नकाशा. तसेच मी इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नाही असं एक स्वयंघोषणापत्र सुद्धा सोबत असावं. अर्ज करण्याची प्रक्रिया खरंच खूप सोपी आहे. पहिली पायरी, महाराष्ट्र सरकारच्या महा-DBT पोर्टलला भेट द्या. दुसरी पायरी, तिथे मायक्रो इरिगेशन म्हणजेच सूक्ष्म सिंचन या पर्यायाखाली जाऊन तुमचा अर्ज सबमिट करा. आणि तिसरी पायरी, मंजुरीची वाट बघा. पण मित्रांनो, इथे गोष्ट अगदी कोरून ठेवा. ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर चालते. जो आधी अर्ज करेल त्याला आधी लाभ. त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका. एकदा का तुमची निवड झाली की तुम्हाला मोबाईलवर थेट SMS येईल आणि त्यानंतर तुम्ही अधिकृत विक्रेत्याकडून हे सिंचन बसवून घेऊ शकता. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की शासनाचं हे अनुदान कसं काम करतं आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा. आता प्रश्न हा आहे की कमी पाण्याचा वापर करून शेतीत अधिक नफा मिळवण्याची आणि स्वतःची आर्थिक प्रगती साधण्याची हीच ती योग्य वेळ नाही का? जर तुम्ही पात्र असाल तर या सुवर्णसंधीचा नक्की फायदा घ्या. अधिक माहिती हवी असल्यास तुमच्या गावातील कृषी सहाय्यक किंवा पंचायत समितीशी नक्की संपर्क साधा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया. अशीच रंजक आणि उपयुक्त माहिती घेऊन पुन्हा भेटूया.